हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या यूट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाडव्याच्या दिवशी गाडी घेतलेली बघितली असेल। तर गाडीची पूजा झाली, त्याच्या 2 दिवसांनी आम्ही गाडीची शनी शिंगणापूरला पूजा करून आणावी म्हणून नवी गाडी घेऊन आम्ही पूजेसाठी निघालो। बघू शकता इतक्या प्रचंड प्रमाणात शनीला गर्दी होती। रविवार होता तर हा व्हिडिओ बहुतेक सोमवारी येईल, पण आम्ही रविवारी शनी शिंगणापूरला गेलो होतो। तर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी। शनीला तेल वगैरे वाहिलं तर शनीचं सगळ्यांना महत्त्व माहिती आहे आणि कोणतीही नवी वस्तू घेतली तर आपण पहिले ती देवालाच तिचं आधी पूजन करून घेत असतो। तसं घरी बामणांकडून पूजन वगैरे केलेलं होतं, पण म्हटलं चला आता पहिले देव मग आपली गाडी आपण चालवायची। तर बघू शकता इकडं तेल पण खालूनच व्हायला लावतात शनीला आणि शनीची मूर्ती वर आहे। शक्यतो बायकांना आता जाऊन द्यायला लागले, पहिले इतकं जाऊन देत नव्हते पण आता जाऊन देत आहे। त्याच्यानंतर गेलो आम्ही मढीला कानिफनाथाचं खूप मोठं असं मंदिर आहे आणि खूप भाविक ते मढीला येतात। रंगपंचमीच्या दिवशी मोठी अशी यात्रा मढीला असते। तर नवनाथांपैकी कानिफनाथ हे मढीचे दैवत आहे। त्याच्यानंतर मायंबाला गेलो, तेथे मच्छिंद्रनाथांनी समाधी घेतलेली आहे। तर मंदिराचं काम चालू होतं त्याच्यामुळं बाहेरूनच दर्शन घेतलं, बघू शकता। त्याच्यानंतर आम्ही मोठा देवीला पण दर्शन घेतलं, पण तिथे अजिबात व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती, कारण की चैत्र नवमी चालू आहे ना, त्याच्यामुळे गर्दी तर प्रचंड होती तिथे आणि अजिबात फोटो काढण्यास व्हिडिओ काढण्यास अजिबात परवानगी नव्हती। तरी पण मी एक शॉर्टमध्ये फोटो काढलेले तुम्हाला शेवट नक्कीच बघायला भेटेल। तर अशा प्रकारे देवांच्या प्रत्येक ठिकाणी गर्दी होती, कारण की रविवार पण होता आणि चैत्र नवमी असल्यामुळे खूप सारी गर्दी होती। तर बघू शकता तुम्हाला इथं शॉर्टमध्ये मी मोठा देवीचा फोटो दाखवते। तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।